नमस्कार गावकरी मंडळी, कसे आहात? पीक पाणी या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत झालेल्या अखंड हरिनाम सप्ताहाविषयी। हा अखंड हरिनाम सप्ताह 4 दशकापासून अविरतपणे चालू आहे। संत महंत यांच्या कृपा आशीर्वादानं व गावकरी यांच्या सहकार्यातून तसेच श्री हरिभक्त पारायण बाबासाहेब महाराज पाणेगावकर यांच्या संकल्पनेतून व श्री हरिभक्त पारायण नामदेव महाराज ढगे यांच्या मार्गदर्शनाखाली हा अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे। याची आपण रूपरेषा ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। सकाळी 4 ते रात्री 11 वाजेपर्यंत त्यामध्ये काकडा, विष्णू सहस्त्रनाम, ज्ञानेश्वरी पारायण, तदनंतर गाथा भजन, तदनंतर रामायण, तदनंतर हरिपाठ असं कीर्तन सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। काकडा भजन सकाळी 4 ते 6 दरम्यान असतो। तदनंतर 6 ते 7 विष्णू सहस्त्रनाम असतं। या ठिकाणी आपण काकडा भजनची लाईव्ह ध्वनिफीत 30-35 सेकंदाची बघू। तदनंतर 7 ते 10 या ठिकाणी ज्ञानेश्वरी पारायण असतं। या पारायणामुळे ज्यांना वाचता येत नाही त्यांनी फक्त बोट बी फिरवले तर त्यांना वाचता येतं, एवढं या पारायणाचं ज्ञानेश्वरी पारायणाचं महत्व आहे। व्यासपीठावर श्री हरिभक्त पारायण नामदेव महाराज ढगे तसेच गावातील चिमुकले महिला खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी ज्ञानेश्वरी पारायणाला बसले आहेत व जे वयोवृद्ध महिला आहेत ज्यांना या ठिकाणी वाचता येत त्या बी या ठिकाणी ज्ञानेश्वरी पारायण ऐकायला बसलेला आहे। दिवसांदिवस या पारायणामध्ये महिलांची संख्या तसेच पुरुषांची संख्याही वाढत आहे। पूर्वी या ठिकाणी मोजके लोक या पारायणाला बसायचे, पण आता या अखंड हरिनाम सप्ताहाला भव्य असे स्वरूप आले व याच्यामध्ये सर्व क्षेत्रामध्ये अशी उल्लेखनीय या ठिकाणी आपला पब्लिक दिसत आहे। सर्वच लोकांचा सक्रिय सहभाग या कार्यक्रमामध्ये आहे। या ठिकाणी आपण ज्ञानेश्वरी पारायणाची एक लाईव्ह ध्वनिफीत बघू, जी 1-1.25 मिनिटाची आहे। फक्त आपलं त्या ठिकाणी शब्द चांगले तुटले पाहिजे आणि जोरात चाललं पाहिजे, लोकांना ते ऐकायला गोड जातोय। चला त्याला बरं म्हणतात तदनंतर जे पारायणाला बसलेले असते महिला, चिमुकले, पुरुष मंडळी त्यांच्यासाठी नाश्त्याचं नियोजन असतं पारायणामध्ये, ते या ठिकाणी आपण बघत आहोत। याची आपण लाईव्ह ध्वनिफीत 1 मिनिटाची लाईव्ह ध्वनिफीत या ठिकाणी आपण बघू।
एकीकडे सकाळी 4 ते 6 दरम्यान काकडा असतो व दुसरीकडे या ठिकाणी गाव पंगत देल असते. जे अन्नदाते सकाळपासून 4 वाजल्यापासून 3 ते 4 वाजल्यापासून जी पंगत असती 10च्या नंतर त्या पंक्तीच्या तयारीसाठी लागेल असते. या पंक्तीची जी तयारी करणं चालू आहे ते आपण या ठिकाणी लाईव्ह बघत आहोत ध्वनिफितीच्या माध्यमातून. दहा ते 12च्या दरम्यान गावात जेवणाची पंक्तीची सोय असते. जी पुरी गाव पंगत असते. जवळजवळ गावातील 70 ते 80 किलो या पंक्तीत जेवते व महिला मंडळ बी या पंक्तीमुळे खुश असतात. कारण की त्यांना या ठिकाणी सकाळचं व संध्याकाळचा स्वयंपाक करायचे कष्ट नसतात. त्यामुळे सर्व क्षेत्रातून या ठिकाणी आनंदाने लोक जेवायला येतात. त्यावेळची लाईव्ह ध्वनिफीत आपण बघू जेवणाची पंक्तीची. एकीकडे 10 ते 12 दरम्यान सकाळचे पंक्तीचं नियोजन चालू असतं व दुसरीकडे 10 ते 12 दरम्यान गाथा भजन चालू असतं. या गाथा भजनाची लाईव्ह ध्वनिफीत आपण बघूया. त्यानंतर 3 ते 5 दरम्यान रामायण असतं. व्यासपीठावर रामायण सांगताना रामाचार्य हरिभक्त पारायण श्री नामदेव महाराज ढगे हे रामायण सांगताना यांची आपण लाईव्ह ध्वनिफीत बघू. लाखो असणाऱ्या गवताच्या गांजा हाताला लागलेले, मग लाखो असणाऱ्या गवताच्या वळ्या चेतून द्यायच्या. पेट्या किती लागतील? पेट्या किती लागतील? हुशार
येत्या काळी काम होतं तसं एकच नाम घ्या तुम्ही, तुमचा उद्धार. तो कावळा म्हणतो माझं पाप तर सामान्य आहे, मी काही एवढं मोठं पाप केलं नाही. राम नाम स्वतःला बोले माझा होय बोले तो श्रामचे चालत पापाची गोष्टी म्हणत आहे. आता त्या कावळा फिरा आलाय. वा 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 बसा का झालं की कपड तुमचं बसा 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 बसा. आनंद आहे आपला आशीर्वाद घ्यायचा. घेतली परत राग येत नाही. राग काय म्हणते माझ्यावर कृपा करा. बाळकाचा सत्ता बहुत विषय मी तुझी जे स्थापत्य निश्चित जाणके. आता शिकेला बोला आई साहेब, आई साहेब मी जास्त खाली असणाऱ्या जागेवर स्पर्श केला आपण बोलू शकत नाही. तसं मला समजा असं त्या शिते मातेला. आणि तो काग म्हणत आहे एक कोच जळवणे हाते तुझा घाले मुखापते मला सत्याची ख्याती ते दुबत्या केले. चला त्या बाळकाचा कसा आहे, त्याचे हात कसे कुठे कुठे असतात त्याप्रमाणे मला समजा. पती सकोच सत्ता एकांते बाळकाशी कुसता लोकांते केल्या केले तुझं पती जाण शके जानके. आई साहेब ज्या पतीचा असणारा स्वभाव पण तो एकांतामध्ये, पण बाळकासाठी त्या ठिकाणी एकांत असो लोकांत असो त्याला त्याची भीती नाही. पतीचे कुसत्ता मधरात्री बाळकाशी सत्ता हो रात्री केल्या गेले तुझं जाण शके जानके. स्वला झाली आकांता पतीने शिव विसरतात. या अखंड हरिनाम सप्त्यामध्ये सकाळी व रात्री पंक्ती होत असतात. या पंक्ती सकाळची पंक्ती 12 वाजेपर्यंत संपली तर लगेच रात्रीच्या पंक्तीच्या तयारीला लागतात. भव्य पंक्ती होत असतात सकाळ व संध्याकाळी. यामध्ये खूप खर्च होतो. जवळजवळ यामध्ये 8 ते 10 लाख रुपये खर्च येतो या 7 दिवसाच्या पंक्तीमध्ये. व या पंक्तीची तयारी दुपारा 12 वाजल्यापासूनच करावी लागते. त्यासाठी तयारी करणारी ध्वनिफीत आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया. सकाळच्या पंक्तीपेक्षा रात्रीच्या पंक्तीला अन्नदान थोडं जास्त लागतं. अर्धा क्विंटल ते 1 क्विंटल. कारण की सकाळी लोक कामानिमित्त बाहेर जातात, पण रात्रीच्याला सगळे गावात येऊन रात्रीच्या पंक्तीचा लाभ घेतात. त्यामुळे रात्री थोडं अन्नदान जास्त लागतात. रात्रीच्या पंक्तीविषयी आपण लाईव्ह ध्वनिफीतीच्या माध्यमातून जाणून घेऊया. गेला समोर
तुमच्या ताटात काहीच नाही पण या अखंड हरिनाम सप्त्यामध्ये सकाळी 7 ते 10 दरम्यान ज्ञानेश्वरी पारायण झालं व शेवटच्या दिवशी भव्य अशी गावातून मिरवणूक निघाली। त्यामध्ये टाळकरी मंडळी, भजन मंडळी, लहान मुले व सर्वात जास्त महिलांचा यामध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग होता व या ठिकाणी भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली। त्या मिरवणुकीची ध्वनिचित्रफीत त्यावेळची आपण या व्हिडिओमध्ये पुढे बघू। ज्ञानेश्वरी पारायणचं भव्य मिरवणूक झाल्यानंतर ज्ञानेश्वरीचं मंदिरावर दीप प्रज्वलन करून ज्ञानेश्वरीची सांगता करण्यात आली। 7 दिवस चाललेल्या सप्त्यामध्ये विना धारकाचं खूप महत्त्वाचं काम असतं, कारण की 7 दिवस हा विना खाली ठेवून लागत नाही व त्यांच्याकडून खूप असं पुण्याचं काम या ठिकाणी घडत आहे। या अखंड हरिनाम सप्त्यामध्ये रात्री 6 ते 7 दरम्यान हरिपाठ व तदनंतर रात्री 9 ते 11 दरम्यान कीर्तनाचा कार्यक्रम असतो। या कीर्तनाच्या कार्यक्रमाला जवळजवळ 7 दिवसाच्या कार्यक्रमाला लाख ते 1.5 लाख रुपये खर्च येतो। या ठिकाणी कीर्तन करताना 9 ते 11 दरम्यान श्री हरिभक्त पारायण तुळशीराम महाराज काकडे पंढरपूरकर यांचं कीर्तनाविषयी आपण एक लाईव्ह झलक 2 मिनिटाची बघूया। हे सत्यवादी राज्य आहे, अयोध्येचा राजा आहे, थोडी वर्षाचा आहे, त्याच्यात असत्य होता काम नाही झाला। आणि सोडलं, संकल्प सोडला, राज्य दिलं, त्याला राज्याच्या बाहेर हाकललं। मला पुढचा त्यांचा इतिहास नाही सांगायचा। आणि हे राजा झाल्यावर सैन्याला घेऊन फिरायला लागले। कोण? आणखी विश्वामित्र। तर ते 2000 सैन्य घेऊन हिमाचल प्रांतातील बरोबर सैन्य
आणि त्या हिमाचल प्रांतामध्ये ध्यानधारणा करण्यासाठी वशिष्ठ महाराज निवांत जागेवर असं चिंतन करत आणि त्यांच्या जीवनाच्या व्यवस्थेसाठी भगवंताने त्यांना नंदिनी नावाची काम घेऊन दिली की त्यांच्या जीवनाच्या अडचणी पूर्णपणे तिने सर्व तिच्यात मताने दूर करायचे. काही अडचणी भासू दिली पाहिजे अशा प्रकारची अशाची व्यवस्था देव करतो ना महाराजांची. श्री महाराज म्हणतात सकाळची वार्ता करीतो आणि मग चांगल्याला मोकळी का देव. आता आपण म्हणतो देवतामध्ये लक्ष येते, देवनामच्या बाबतीत डोळी झाकली, तू झाकीतो देव नाही झाकी, तू दाखला देतो अशा प्रकारचं. देव सर्वांकडे डोळे पाहतो तर ती काम दिली आणि फिरत फिरत गेली. नेमके त्यांची समाधी अवस्था उत्थान, माध्यमाचं स्नान गंगेचं आणि थोडीशी आराधना भक्ती. तेवढ्यात विश्वामित्र दिसले. या 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 असं नसतं केलं त्यांना आणि सांगितलं महाराज आता दुपारच्या वेळेस आलात तुम्ही स्नान करा, लगेच भोजन करून द्या. ते म्हणजे महाराज तुम्ही जंगलात तुंदूळ काय तुम्ही साधू हवा पिऊन आणखी त्या ठिकाणी राहणं खाऊन राहणारे झाडपाला खाऊन काय करतो मी आता नाही ना 2000 सैन्य काढलं. वशिष्ठाने सांगितलं त्यांची व्यवस्था होईल, काळजी करू नका. आणखी म्हणजे भुकत लागल्यात स्नान वगैरे स्नान केलं. तोपर्यंत नंदिनीला सांगितलं आई साहेब आपल्याकडे अतिथी आली त्यांची व्यवस्था. नंदिनी महाराज मंडप बिंडप रांगोळ्या सभा समर्जन काशे शिबिका वाढण्यासाठी स्वागत समित्या सर्व गेटवर माणसं उभा करणं वगैरे त्यांना बोलण्यासाठी पाठवलं. आली ती पंक्तीला बसली, एकटेच केली होते महाराज. सगळे पाकवन्न केले होते अशा प्रकारचे. आणि जेवण झालं. जेवण झाल्यावर मग आणखी त्यांनी दर्शन घेऊन निघावं किंवा येतो म्हणून निघावं. आणखी त्यांनी चौकशी केली आणखी अशा प्रकारची. आता मला सांगा आणखी जेवायला केलं आणि त्याचा संस्थेचे सचिव श्री आणखी शिवाजी पाटील दाभाडे त्यांनी सांगितलं जेवायचं आपल्याला. म्हटलं चला वाटतं मग रसगुल्ला वगैरे त्यांनी जेवटला मला. आता जेवलं आम्ही आणि जेवढंच त्यांना म्हणलं असतं कोणत्या दुकानातून किराणा आणला तर तेव्हा तुम्ही नीट बोलले नसते. तुम्हाला काय करायचं, तुम्हाला खायला मिळालं ना आम्ही चौकशीची गरज नाही. मला काही काही नव्हतं म्हणते आचार्य कुठला लावला का तुझ्या पुढचे दर्जे कधी कुठला करतो. महाराज लोकांनी इतर चौकशीत जात जाऊ नये. हो आणखी गाव ठेवी तसं राहावं, देव ते ठेवून नाताला येईल तसं आपलं नाही बोलणार. तुमच्या गावची लोकसंख्या किती, इथं ग्रामपंचायती मेंबर किती, तुला येऊन बघायचं काम तिथं येडी हालत कुठली काहीतरी कुठं नाही करते. हो या कुठं येतच मला लोकांचे हाल व्हायला लागले. या अखंड हरिनाम सप्त्यामध्ये श्री हरिभक्त पारायण नामदेव महाराज ढगे यांचं काल्याचं कीर्तन झालं 10 ते 12 दरम्यान व नंतर जेवणाची पंगत होऊन अखंड हरिनाम सप्त्याची सांगता झाली. व या ठिकाणी आपण व्हिडिओमध्ये काल्याच्या कीर्तनाची झलक या ठिकाणी बघूया. वैकुंठीचं ऐक नाही
रे ग ध प म ग प ध म प रे ग रे ग मिले सुर मेरा तुम्हारा, मिले सुर मेरा तुम्हारा, तो सुर बने हमारा। सुर की नदिया हर दिशा से, सुर की नदिया हर दिशा से, बादलों का रूप लेके तुमच्या माझ्या जुळती धारा मधुर सुराच्या भरती धारा, तुमच्या माझ्या जुळती धारा मधुर सुराच्या, तारो मारो सुर निरालो मनी आत्मा सुर निरालो। प्रभु गिरधर राधा के मन मोह सगम पर पदम पर रे गम 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 पद पद सरि सरे मीरा के प्रभु गिरधर राधा की मन मोहन, राधा श्रृंगार करे और मीरा पंकज जो एक मुरली एक पायल, दोनों हरि प्रेम में घायल। अंतर क्या दोनों की चाह में बोलो, अंतर क्या दोनों की चाह में बोलो। प्रेम दीवानी एक प्रेम दीवानी वैकुंठी तो ऐसे नाही, ऐसे नाही, वैकुंठ तो ऐसे नाही, ऐसे नाही। हा अखंड हरिनाम सप्ताह आपल्याला कसा वाटला? आपल्या भागात कशा प्रकारे सप्त्याचं नियोजन होतं, कशा प्रकारे सप्ते होतात हे कमेंटद्वारे नक्की कळवा। आणि हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक व शेअर करा व माझ्या पीक पाणी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये। जय जवान जय किसान।